नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बघत आहात इथे मी आमच्या शेतात आहे आणि इथे हा छानपैकी पालक तुम्हाला दिसतोय। फ्रेश असा पालक उगवलेला आहे। तर ह्या पालकचीच आज एक रेसिपी आपण शूट करणार आहोत। तुम्ही बघू शकता कोयत्याने फक्त कापायचं आहे, त्याला पूर्ण उपटून काढायचा नसतो। तर आता मामा ज्या पद्धतीने पालक कुटत आहे ना, त्याने काय होतं, आपण पूर्ण मुळापासून कट नाही करत आहेत, वरची पानं घेतोय, म्हणजे जे बाकीचे मुळं जे आतमध्ये राहिलेत त्यांना परत नवीन फुटवे येतात, नवीन पालवी फुटते त्यांना। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा मस्त फार्म फ्रेश पालक मी काढलेला आहे आणि ह्यापासून मी आज बनवणार आहे छानपैकी सुंदर अशी डाळ पालक। तर इथे मी हा पालक मी ऑलरेडी चिरून घेतला आहे। मी साधारण अंदाजे 2 वाटीभर हा असेल, तुम्ही किती तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। पालक हा प्रोटीन्सचं पॉवर हाऊस आहे, त्यामुळे त्याला कमी जास्त प्रमाण जरी केलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही। इथे एका वाटीच्या अंदाजाने मी डाळ घेतली आहे, तुरीची आणि मुगाची ही मिक्स डाळ आहे। आणि त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे, हिंग, मोहरी, जिरं, हळद, तिखट, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ आणि फोडणीसाठी तेल आणि इथे मी लसूण घेतलं आहे। तर सुरुवात करूया। सर्वप्रथम ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इथे कुकरमध्ये मी ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, ही घेते। त्यातच हा चिरलेला पालक आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पाणी, डाळीच्या थोडंसं वर एवढं पाणी घेतलंय मी, जास्त पाणी नाही घालायचं। मी हिंग इथे डाळ शिजवतानाच घालून घेणार आहे थोडासा। मी हळद, आता कुकर लावून घेणार आहे मी। साधारण 5 शिट्या मी करून घेणार आहे, म्हणजे छान शिजेल आपली डाळ आणि पालक। तर 5 शिट्या झालेल्या आहेत, मी इथे गॅस ऑफ करते आणि कुकर थंड झाल्यावर आपण डाळ करायला घेऊया। तर 5 शिट्या झाल्यात, मस्तपैकी आपली डाळ आणि पालक छान शिजला आहे, बघू शकता। तर ह्याच्यातच मी तिखट आणि गरम मसाला सर्व घालून घेणार आहे। गरम मसाला,
चवीनुसार मीठ. मी 2 ते 3 कोकम पण यूज करणार आहे. तुम्ही कोकम किंवा चिंच जर असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता फोडणी देऊया आपण. फोडणीसाठी तेल टाकून घेतलं आहे. इथे 5-6 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. थोडीशी मोहरी, जिरं, आता फोडणी छान आपली फ्राय झालेली आहे. ते मी डाळ टाकून घेते. तुम्ही बघू शकता आपली डाळ पालक छान तिला मस्त कड आलेला आहे. आणि आता ही आपण काढून घेणार आहोत. तर ही आपली डाळ पालक मस्तपैकी अशी झालेली आहे, छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आता गॅस ऑफ करते. तर आता हा आपला डाळ पालक रेडी आहे. तर मी काढून घेते. तर अशा प्रकारे फार्म फ्रेश पालकपासून बनवलेली ही डाळ पालकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या कोकण तडका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.